हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये बेसिक कंपोनंट कोणकोणते असतात आणि त्यांचं काम काय किंवा त्यांचे वायरिंग कनेक्शन कशा पद्धतीने असतात किंवा त्यांचे वायरिंग फंक्शन बघितले. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यांचे कनेक्शन कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने आपला जो काही बेसिक पॉवर ट्रेन सिस्टम असतं इलेक्ट्रिक व्हेकलचं ते कशा पद्धतीने रन करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आज आपण स्टार्ट करू. सो बेसिकली मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्टली आपलं कंट्रोलर बघायचा की काय रेटिंग आहे, किती रेटिंग आहे किंवा त्याचे फंक्शन केबल जे काही फंक्शन केबल असतील जसं की थ्रोटल झाला, इग्निशन की स्विच झाला, हे फेज वायर झाले, सप्लाय वायर झाले, बेसिक पॉवर सोर्स अँड देन हे बाकीचे अदर फंक्शन्स हॉल इफेक्ट सेन्सर वायर मोटरचे, त्यानंतर अँटी सिस्टम, ब्रेक सिस्टम, हाय ब्रेक, लो ब्रेक, डिस्प्ले केबल्स, हे असे नंबर ऑफ केबल्स असतात. तर हे नंबर ऑफ केबल्स कशा पद्धतीने कनेक्ट करायचे आणि त्यांना कनेक्ट करून कशा पद्धतीने वर्क करतात हे आपल्याला चेक करायचं. सो लेट्स स्टार्ट. आपण फर्स्टली आपण जोडणार हे काही घेणार आहोत हे घेणार आहोत जंक्शन बॉक्स. हा जंक्शन बॉक्स यासाठी की जे काही हाय व्होल्टेज कनेक्शन आहे आपले बेसिकली आपण रँडमली असे तर नाही लावू शकत. असे रँडमली इन्सुलेशन टेप केलं ना हे कनेक्शन राहत नाही किंवा यांची प्रॉपर वेनं कनेक्शन जर लूज असेल तर तुमच्या सिस्टममध्ये फॉल्ट येऊ शकतो किंवा एरर येऊ शकता. सो त्यामुळं प्रॉपर वेनं एक सेफ्टी जंक्शन बॉक्स घ्यायचा आहे. 5 फीट जंक्शन बॉक्स आहे. तर हा जंक्शन बॉक्सच्या साह्याने आपण हे हाय व्होल्टेज सर्किट कनेक्शन करणार आहोत. तर हे फर्स्ट आपण जोडणार आहोत सप्लाय वायर. तर सप्लाय वायर बेसिकली हे बघू शकता तुम्ही. इकडनं मी हे बॅटरी ॲड्रेसरमधनं इकडनं सप्लाय वायर घेतलेला आहे. हा मेन फेज वायर आहे जो की रेड केबल रेड बेसिकली जे काही सप्लाय वायर असतो कोणत्याही पण इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये किंवा 3 व्हीलर 4 व्हीलरमध्ये तो हा बेसिकली रेड कलरचाच असतो. सो आज आपण इग्निशन स्विच नाही यूज करणार आहे. सो डायरेक्टली आपण याला फेज वायरमध्ये कनेक्ट करायचा. जर का तुमच्याकडं प्रॉपर वेने इग्निशन स्विच असेल तर इग्निशन स्विच तुम्ही यूज करू शकता इथं, नाहीतर अदरवाईज तुम्ही ह्या डायरेक्टली फेज वायरला कनेक्ट करू शकता. सो अशा पद्धतीने मी हे 2 वायर कनेक्ट केले आणि यांच्यावरती हा फेज वायर कनेक्ट करतात. तर यासाठी हे मी फिक्स करतोय नटबोल्टनं. सो यासाठी एक टी लागेल. जो काही जंक्शन बॉक्सचा तुमचा नट बोल्ट असेल त्या साईडची एक टी घ्यायची आणि त्याने हे कनेक्शन टाईट करायचे. लूज कोणतेच कनेक्शन ठेवायचे नाही. आणि कनेक्शन करताना एवढं लक्षात असू द्या की हे जे काही कनेक्शन करताय हे कनेक्शन लूज पण नको आहे आणि हे दुसऱ्या पिनच्या टर्मिनलला कनेक्ट नको आहे, नाही तर अदरवाईज हे शॉर्ट सर्किट होऊ शकतात. सो त्यासाठी आपण हे जे काही जंक्शन बॉक्स आहे यामध्ये कधी पण हे दोन्ही साईडच्या टर्मिनलला हे फेज वायर आणि न्यूट्रल वायर कनेक्ट करायचे असते. अशा पद्धतीने आपण हे बेसिक पॉवर सोर्स केबल कनेक्ट केलेले पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. आत्ता आपण कनेक्ट करणार आहोत बेसिक 3 फेज कनेक्शन्स जे की मोटरचे BLDC मोटरचे 3 फेज कनेक्शन. हे 3 फेज कनेक्शन खूप सिम्पल आहे. जसं की कोणत्या पण इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या कंट्रोलरमध्ये आणि मोटरचे कनेक्शन हे जे फेज वायर जे असतात हे सेम कलर कोडचे असतात. त्यामध्ये तुमचा बेसिकली ब्ल्यू, ग्रीन अँड येल्लो हे 3 बेसिक मेन कलर कोडच अदरवाईज तुम्हाला तिसरा कलर कोड दिसणार नाही. अशा पद्धतीने हे कलर कोड मॅच करून आपण हे कनेक्ट करणार आहोत. अशा पद्धतीने हे कनेक्ट केले की त्यांना आपण नट बोल्टनं प्रॉपर वेनं टाईट करायचे. हे अशा पद्धतीने आपण यांना फिट करून घेतोय. हे बेसिक 3 फेज मोटरचे फेज वायर आहे.
जे की पॉवर सप्लाय देतात कंट्रोलर थ्रू. हे झाले तुमच्या हाय व्होल्टेज सर्किट कनेक्शन. आता बेसिक जे रिमेनिंग कनेक्शन हे जे असतात हे लो व्होल्टेज कनेक्शन असतात. हे बेसिकली 5 व्होल्ट टू 12 व्होल्ट या रेंजमध्ये असतात. हे बेसिकली 48 व्होल्टचे कनेक्शन होते जे की आपण आतापर्यंत हे कंप्लीट केलेले. इग्निशन, की स्विच, पॉवर केबल अँड फेज वायर. आता आपण कनेक्ट करणार आहे याला. आता आपण मोटरची फेज वायर कनेक्ट केली. आता सेम त्याच पद्धतीनं हॉल इफेक्ट सेन्सर वायर सुद्धा कनेक्ट करायचे. त्याचा ऑलरेडी एक 6 टर्मिनल कनेक्टर दिलेला असतो ऑलरेडी. फक्त ह्यामध्ये चेक करायचं असतं जे की तुमच्या मोटर साईडच्या कनेक्टरमध्ये जे वायर कलर कोड असतात तेच कनेक्टर कंट्रोलर साईडच्या वायरमध्ये असले पाहिजे. म्हणजे बेसिकली सिम्प्लिसिटीमध्ये कलर कोड मॅच करून आपल्याला हे कनेक्शन करायचे असतात. तर बेसिकली हे कनेक्शन झालं आहे आपले. त्यानंतर बेसिक हा या मेन थ्रोटल. तर आपण थ्रोटलचे कनेक्शन बघितले होते बघा. 3 केबल्स असतात. त्यामध्ये हा रेड कलरचा जो असतो हा सप्लाय केबल आहे. 5 व्होल्ट केबल, 5 व्होल्ट सोर्स अँड देन एक न्यूट्रल ब्लॅक केबल्स जो की न्यूट्रल सर्किट कंप्लीट करण्यासाठी यूज करतो. आणि एक आहे तो आहे ग्रीन केबल. हा ग्रीन केबल आहे सिग्नल केबल. बेसिकली तुम्ही इकडं पण बघू शकता कंट्रोलर साईड सुद्धा हे 3 कनेक्शन असतात. बेसिकली आपल्याला याच्यात पण सुद्धा कलर कोड मॅच करावा लागतो. तर आपण हे कलर कोड मॅच करून हे कनेक्शन केले. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. आणि कधी पण इलेक्ट्रिक व्हेकलचे कनेक्शन करताना कधी पण सायलेंटली आणि प्रॉपर वेने करायचे असतात किंवा प्रॉपर इन्सुलेटेड करायचे असतात. अदरवाईज जर तुम्हाला रँडमली हे लूज कनेक्शन करायचे, जस्ट सर्किट रन करायचे, तर त्यासाठी तुम्ही असले कनेक्शन करू शकता. सो अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही हे कनेक्शन कंप्लीट झाले. बेसिकली सोर्स वायर, इग्निशन की वायर, तुमचे 3 फेज मोटरचे वायर जसे हे जंक्शन बॉक्समध्ये कनेक्ट केलेले. त्यानंतर मोटरच्या हॉल इफेक्ट सेन्सरचे वायर ते जे की बेसिकली कनेक्टर्स ऑलरेडी कलर कोड मॅचेस कनेक्शन केलेले. सेम त्याच पद्धतीने हे थ्रोटल वायर सुद्धा कनेक्ट केलेले. तर आता आपण रन करून बघणार आहे. बेसिकली यामध्ये इग्निशन की स्विच नाही आहे, त्यामुळे ही जी काय मोटर आहे ती डायरेक्टली रन. अदरवाईज जर इथं इग्निशन की स्विच असतं तर आपण एक इग्निशन की स्विच इथं इन्स्टॉल केलं असतं. तर तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीने आपली मोटर रन झाली. तर ही झाली आहे BLDC हब मोटर, सॉरी BLDC मिक्रोलर मोटर अशा पद्धतीने रन करतात. सो हे कनेक्शन तुम्हाला जर फॉल्ट वाटत असेल कुठं तर तुम्ही मल्टीमीटरच्या साहाय्याने चेक करू शकता. फक्त एवढं तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या कनेक्शनमध्ये किती व्होल्ट येतो. त्यानुसार तुम्ही त्याचे फॉल्टसुद्धा डिटेक्ट करू शकता. जसं वाटलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा बघू, फॉल्ट डिटेक्शन. ओके, थँक्यू.